नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीजमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण गेल्या 1-2 महिन्यापासून जी सिरीज बघत होतो लारावेलची, तर ती आपली जवळपास कंप्लीट झालेली आहे। जवळपास कंप्लीट झालेली म्हणजे काय की ओव्हरऑल ती पूर्ण कंप्लीटच झालेली आहे, जी फ्रेशरसाठी रिक्वायर्ड आहे की तुम्हाला बेसिक नॉलेज पूर्ण लारावेलचं जे आहे किंवा ज्या सर्व गोष्टी लारावेलमध्ये असतात ते सर्व पॉईंट आपण जवळपास कव्हर केलेले आहे। त्यातले 1-2 पॉईंट जे आहे ते थोडे ॲडव्हान्स आहे, फॉर एक्झाम्पल रिलेशन्स वगैरे। तर त्यातला काही पॉईंट आपण प्रोजेक्ट्समध्ये आपण कव्हर करणारच आहोत। 1-2 पॉईंट परत पेजिनेशन आणि मल्टिपल टेबल कम्युनिकेशन, तो 2 पॉईंट जे आहे ते आपण प्रोजेक्टमध्ये कव्हर करणार आहोत। तर आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे आपल्या कव्हर झालेल्या आहे, ज्या फ्रेशरसाठी रिक्वायर्ड असतात त्या आता काय आहे की आपण ज्या गोष्टी कव्हर केल्या किंवा ज्या गोष्टी आपल्या पूर्ण सिरीजमध्ये झाल्या, तर त्या गोष्टी थ्रू आपल्याला काय करायचं, आता प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करायची। तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट आजपासून आपण काय करतोय, स्टार्ट करतोय त्या आजच्या व्हिडिओपासून। तर बघा, पहिले जी प्रोजेक्ट डेव्हलपमेंटच्या काही कन्सेप्ट्स आहेत तर त्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पहिले अंडरस्टँडिंग करायच्या आहेत। तर प्रोजेक्टचे जे स्टेप्स आहेत तर त्या खूप इम्पॉर्टंट आहे। तर आता बघा, आपण जो प्रोजेक्ट बनवणार आहोत तो कुठला आहे, त्या अकॉर्डिंग टू त्याच्यावरती काय काय रिक्वायरमेंट असतात, तर त्या रिक्वायरमेंट नंतर पुढची स्टेप काय, त्यानंतर तो प्रोजेक्ट फायनली टेस्ट करेपर्यंतचं जे वर्क आहे तर ते करणार आहोत आपण। तर आपण ट्राय करतोय की ते ओव्हरऑल एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करायचं किंवा मग आपण त्याला पार्टमध्ये करूया, जसं त्याचं ड्युरेशन लागेल त्यावेळेस त्या अकॉर्डिंग टू आपण ते डिसाईड करूया। बट मोस्ट ऑफ द माझा विचार आहे की तो 1 व्हिडिओजमध्ये आपण पोस्ट करूया। तर बघा, आता रिक्वायरमेंट जी आहे तर म्हणजे प्रोजेक्ट जो आहे तर तो टॉपिक आपण समजून घेऊया। तर आपण प्रोजेक्ट खूप कॉम्प्लेक्स नाही करणार आहे, जे फ्रेशर्ससाठी अंडरस्टँडिंग होईल आणि आपण जे लर्न केलेले पॉईंट्स आहेत तर ते बऱ्यापैकी जवळपास सर्व जे व्हिडिओज आहेत त्यातला पार्ट आपल्याला कव्हर होईल, हा आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये कव्हर करायचं आहे। कारण खूप मोठे किंवा कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट घेतले, ई-कॉमर्स किंवा मग अजून खूप सारे प्रोजेक्ट्स आहे मार्केटमध्ये की जे आपण ते घेतले जातात, तर एवढे कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट फ्रेशरला अंडरस्टँडिंगला खूप प्रॉब्लेम येतो। तर स्मॉलपासनं जर आपण लर्न केलं आणि नंतर तुम्ही स्वतःहून मोठा प्रोजेक्ट केला तर तुम्हाला ते बेटर अंडरस्टँडिंग होईल। तर सो आपण स्टार्ट करूया। आपण छोटा प्रोजेक्ट करतोय, मिनी प्रोजेक्ट म्हणू शकता तुम्ही याला। तर तो प्रोजेक्ट आहे ब्लॉग ॲप्लिकेशन। आता ब्लॉग हे खूप लोकांना माहीत आहे, ब्लॉग रायटिंग केले जातात, भरपूर सर्व वेबसाईट्स वगैरे आहे ब्लॉगिंगच्या, तर मायक्रो ब्लॉगिंग वगैरे म्हटलं जातं। तर ब्लॉग वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये बनवले जातात। तर आपल्याला काय करायचं, आता ते ब्लॉग जे ॲप्लिकेशन आहे ते व्हाया लारावेल करायचं आहे। मग आता काय असतं की पहिलं आपला झालं प्रोजेक्टचं टॉपिक डिसाईड होतं, ब्लॉग ॲप्लिकेशन। आता रिक्वायरमेंट ॲनालिसिस काय आहे, तर ब्लॉग ॲप्लिकेशनचं ॲनालिसिस करायचं आहे। ब्लॉग ॲप्लिकेशनमध्ये काय काय असतं, तर ब्लॉग ॲप्लिकेशनची पहिली स्टेप आहे रिक्वायरमेंट ॲनालिसिस। मग आपल्याला ब्लॉग ॲप्लिकेशनमध्ये काय काय कव्हर करायचं आहे, तर काय काय गोष्टी असल्या पाहिजे। तर पहिले तर ब्लॉग ॲप्लिकेशन जे आहे तर ते 2 पार्टमध्ये डिवाइड असणार आहे। पहिला पार्ट जो असतो फ्रंट एंड, जो की आपल्याला ब्लॉग दिसतं, रीडिंग करू शकतो त्याच्यावरनं, तो पार्ट। दुसरा पार्ट जो असतो तो ॲडमिन पार्ट, जिकडनं ब्लॉग काय केले जातात, पोस्ट केले जातात, ॲडमिन पार्ट ज्याच्यातनं काय केलं जाईल, ब्लॉगला काय केलं जाईल, पोस्टिंग केलं जाईल। तर तो पार्ट जो असतो तो म्हणजे ब्लॉगचा पार्ट किंवा ॲडमिन पार्ट, सेकंड पार्ट म्हणू शकतो आपण त्याला, बॅक एंड पार्ट म्हणू शकतो, ॲडमिन पार्ट लॉग इन केल्यानंतरचा। आता ॲडमिन पार्टमध्ये काय काय होतं, त्याची फंक्शनॅलिटी काय आहे आणि फ्रंट एंडची फंक्शनॅलिटी काय आहे हे समजून घ्यायचं आहे। तर पहिलं ॲडमिन पार्टमध्ये आपण काय करणार आहोत, तर ॲडमिन पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ॲडमिन पार्टमध्ये आपल्याला ॲडमिनचं लॉग इन करायचं आहे। ॲडमिन लॉग इन झाल्यानंतर ना आपल्याला ब्लॉगच्या कॅटेगरी डिसाईड करायच्या आहे, कुठल्या कुठल्या कॅटेगरीजवरती ब्लॉग क्रिएट करणार आहे, तर त्याच्यासाठी CRUD ऑपरेशन परफॉर्म केले जातील। सेकंड, आपण दुसरा जो एक पार्ट करणार आहोत तर ॲक्च्युली ब्लॉग। तर मग ब्लॉगमध्ये काय करणार आहोत, तर ब्लॉगचं पण CRUD ऑपरेशन करणार आहोत, ॲड, एडिट, डिलीट आणि व्ह्यू ब्लॉग वगैरे। तर हे आणि त्याला आपण काय करणार आहोत, ते पूर्ण परफॉर्मिंग करणार आहोत। तर मग ब्लॉगमध्ये ह्या सर्व गोष्टी कव्हर केल्या जातील। बाकी आपण ॲडिशनल गोष्टी असतात बट त्या आपण कव्हर नाही करणार आहे, कारण तर परत ते कॉम्प्लेक्सिटी वाढणार आहे। तर त्याच्यामध्ये ॲडिशनल काय असतं, तर जनरली फ्रंट एंड साईडवरनं कमेंट्स दिल्या जातात, त्या कमेंट्सला आपल्याला काय करता येतं, रिप्लाय वगैरे देता येतो। बट हे पुन्हा तुम्ही कॉम्प्लेक्स पार्टमध्ये जाणार, तर ते अंडरस्टँडिंगसाठी पुन्हा एक इश्यू असतो, तर तो आपण कव्हर करत नाही। आपण बेसिक ह्या 2च गोष्टी कव्हर करणार आहोत। आता फ्रंट एंडमध्ये काय करणार आहोत आपण, तर फ्रंट एंडमध्ये आपण काय करणार आहोत, पहिली बेसिक वेबसाईट असणार आहे, होम, अबाउट वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, कॉन्टॅक्ट्स वगैरे इथपर्यंत। यानंतर काय आहे की आपल्याला त्यामध्ये
पहिल्या होम पेजवरती ब्लॉग डिस्प्ले करायचे, टॉप 10 ब्लॉग किंवा लेटेस्ट 10 ब्लॉग डिस्प्ले करणार आहोत, कारण वन्स सर्व ब्लॉग डिस्प्ले होणं पॉसिबल नाही आहे. त्यानंतर पेजिनेशन देणार, नेक्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज वगैरे तो पार्ट असणार आहे. तर तिकडे ब्लॉगची लिस्टिंग केली जाईल. यानंतर लेफ्ट साईडला ब्लॉगची कॅटेगरीज वगैरे, यानंतर सर्च ऑपरेशन, ब्लॉगला सर्च वगैरे केलं जातं. तर या सर्व गोष्टी फ्रंट एंडमध्ये कव्हर होतात. तर असे त्याचे 2 सेक्शन आहे. हे झालं रिक्वायरमेंट अनालिसिस. त्यानंतर काय आहे की दुसरी जी स्टेप असते तर त्याचा डेटाबेस डिझायनिंग. आता डेटाबेस डिझायनिंग 2 वेने करता येतं, जे आपण ऑलरेडी व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे 2 व्हिडिओजमध्ये. तर त्यातलं आपल्याला काय की मायग्रेशन यूज करून करणार आहोत आपण, म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग क्लिअरली होईल. तर मायग्रेशन यूज करून डेटाबेस डिझायनिंग करायचं आहे, दुसरी जी स्टेप्स आहे आपली ती. तर डेटाबेस डिझायनिंगमध्ये काय काय कव्हर करणार आहे मग, तर त्याचे टेबल्स. तर पहिला जो टेबल असणार आहे युजर टेबल, जो युजर लॉग इन वगैरे करण्यासाठी यूज करतो, जो आपल्याला सेटअपमध्ये ऑलरेडी मिळतो. त्यामुळे आपण त्याच्यावर खूप एफर्ट्स घेणार नाही, कारण आपला मोठा हा आहे की आपल्याला प्रोजेक्ट समजला पाहिजे. ओके, तर तो त्यामध्ये कव्हर करणार. दुसरं जे आहे तर आपल्याला त्या ॲडिशनल ज्या गोष्टी आहे तर त्यामध्ये ब्लॉगची कॅटेगरी नावाचं टेबल आहे, त्याच्यामध्ये आपण कॅटेगरी आय डी आणि कॅटेगरी नेम ह्या 2 गोष्टी कव्हर करणार. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे आपला तर तो आहे ब्लॉगचा टेबल, ॲक्च्युली ब्लॉगचा टेबल. मग ब्लॉगमध्ये एक इमेज असते, ब्लॉगची मेन पोस्टर असतं, ते असतं ब्लॉग इमेज. यानंतर ब्लॉगचं टायटल असतं, ब्लॉगचा स्लग असतो जो URL मध्ये दिसतो आपल्याला. यानंतर ब्लॉगचं डिटेलिंग असते, ब्लॉगचे जे काही SEO साठी यूज होणारे टॅग्स आहेत तर ते टॅग्स वगैरे त्याच्यामध्ये यूज केले जातात. यानंतर मग ब्लॉग कधी पब्लिश केलेला आहे त्याची डेट असते, पब्लिशिंग डेट. तर या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय केल्या जातात, एवढे कॉलम्स त्याच्यामध्ये घेतले जातात. ओव्हरऑल हे दोन्ही डेटाबेस काय केले जातात, बनवले जातात. यानंतर मग तिसरी स्टेप असते की आता इथे तिसऱ्या स्टेप्समध्ये तुम्ही काय करणार, एकतर ॲडमिन पॅनल आधी डेव्हलप करणार की फ्रंट एंड डेव्हलप करणार. तर शक्यतो आधी ॲडमिन पॅनल केला जातो, बिकॉज तुमच्याकडे डेटाबेसच नाही आहे, ॲडमिन म्हणजे डेटाच नाही आहे, थोडक्यात ब्लॉगचा डेटा नाही, रेकॉर्ड नाही, तर तुम्ही फ्रंटला काही दाखवू शकत नाही. तर तुम्हाला आधी ॲडमिनमध्ये लॉग इन करून प्रोसेस आहे ॲडमिनची, लॉग इन करणार, नंतर ब्लॉगच्या कॅटेगरी आणि ब्लॉग हे पूर्ण प्रॉपरली ॲड करणार तिकडनं. म्हणजे तुमच्याकडे टेस्टिंग डेटा क्रिएट होतो आणि नंतर मग तुम्ही फ्रंट एंडला सुरुवात करणार 4थ्या स्टेपमध्ये. मग 4थ्या स्टेपला फ्रंट एंड वेबसाईट डेव्हलप करणार आणि लास्ट 5th स्टेप आहे प्रोजेक्टला प्रॉपरली रन करून टेस्ट करायचं आहे. इव्हन आपण प्रत्येक केसमध्ये ते ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर टेस्ट करतोच, बट फायनल टेस्टिंग पुन्हा एकदा केली जाते, तो प्रोजेक्ट पूर्ण टेस्ट. नंतर 6th स्टेप असते ती डिप्लॉय. बट डिप्लॉयसाठी पुन्हा तुम्हाला बेसिक गोष्टी असतात, बिग रॉक गोडॅडी आहे तिकडनं डोमेन परचेस करायचं आणि नंतर बाकीचं फुल प्रोसेस ती त्यामध्ये डिप्लॉय केली जाते. तर तिथपर्यंत आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. तर हे होतं ओव्हरऑल ब्लॉग ॲप्लिकेशन बद्दलची डिटेलिंग. तर आपल्याला आता काय करायचं, स्टेप बाय स्टेप त्याला सुरुवात करायची आहे. ओके, तर ते जे आहे आपण ओव्हरऑल जी सुरुवात आहे ती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. धन्यवाद.